10 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणं हे जवळपास निश्चित आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली पालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार आहे। नाशिक, नागपूर पालिकेत सुद्धा ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी राज ठाकरेंची आज भेट घेतलेली आहे आणि त्यातच मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सुद्धा युतीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे असं प्रतिक्रिया देत सांगितलंय। नाही, स्वाभाविक आहे की युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे, आमचाही सहभाग आहे आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे असं समजायला हरकत नाही। कधी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे। कधी जाहीर होईल हे आत्ता ह्या क्षणाला सांगणं लवकरात लवकर एवढंच मी बोलू शकतो। युतीची सगळी जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील। युतीच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनाच्या विरोधात सुरू आहेत, वरिष्ठांच्या आदेश आलाय म्हणून सुरू आहेत। आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनापासून मागच्या 15 दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो आमचा सुटलाय। खरं तर आमचा तिढा नव्हताच। आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल, परंतु ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही संपवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि बऱ्यापैकी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि लवकरच याच्या बाबतीमध्ये एक शुभ संकेत तुम्हाला सगळ्यांना मिळेल। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी स्थापन व्हावी यासाठी शरद पवार यांनी मुंबईहून काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, अंबादास दानवे यांना फोन केला। तसंच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील आणि शहराध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन यांनाही पवार यांनी मुंबईला बोलावलं होतं। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका काय असावा, जागा वाटप नेमकं कसं व्हावं यावर सुद्धा यात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। एकनाथ शिंदेंनी जर आदेश दिला तर आम्ही स्वबळावर लढू। नाशिक पालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवण्यास तयार आहे असं वक्तव्य शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी केलेलं आहे। अजय बोरस्ते यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी संवाद साधलाय, पाहूया। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता इच्छुकांच्या मुलाखती आहेत त्या सुरू झालेल्या आहे आणि आपण जर बघितलं तर नाशिकच्या शिवसेना कार्यालयामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे आणि याच सगळ्या संदर्भात खरं तर 122 नगरसेवकांची संख्या आहे नाशिक महापालिकेत आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहे। दादा, सध्या काय परिस्थिती? 31 प्रभागांसाठी 122 नगरसेवक आहे आणि त्यांच्यासाठी मुलाखती घेतल्या जात आहे। साधारणतः किती इच्छुकांची संख्या आलेली? खरं तर शिवसेनेमध्ये इच्छुकांचा ओघ आहे, प्रत्येकाला उमेदवारीची इच्छा आहे, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक करिश्मा आपण महाराष्ट्रात बघतोय। आपण बघितलं असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका झाल्यानं भूतो न भविष्यती असं यश महायुतीला लाभलेलं आहे। त्यामुळे शिंदे साहेबांचा हा करिश्मा आहे, प्रत्येकाला अजमावायचा आहे। 122 जागांसाठी आम्ही इथे मुलाखती घेतोय। काल पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती झाल्या। 117 सक्षम उमेदवारांनी त्यासाठी मुलाखती दिल्यात। मुळात शिवसेना हा अत्यंत शिस्तबद्ध पक्ष आहे। शिवसेनेत माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आहे यांचा आदेश चालतो आणि तो पाळलाही जातो। आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वीच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीत लढायचं आहे, ही आपली नैसर्गिक युती आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं स्थानिक स्तरावर कुठलंही स्टेटमेंट करणं मला वाटतं योग्य होणार नाही। आपण या नेत्यांपेक्षा मोठे नाही आणि राहिला विषय 122 जागांचा, तर 122 जागांसाठी शिवसेना सक्षम आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।